आपण पाहत आहात महा टाइम्स न्यूज. नवा काळ, नव्या बातम्या. भारतीय संस्कृतीतल्या पवित्र आणि शुभ मानल्या गेलेल्या दीपप्रज्वलनाच्या माध्यमातून या सोहळ्याची सुरुवात, या कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी आपण करतोय. आणि यासाठी मी विनंती करते, आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक, या देशाचे लोकप्रिय असे नेतृत्व, भारत देशाचे केंद्रीय मंत्री रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब मंचावरती इथं उपस्थित आहेत. सन्माननीय सगळेच आमचे खासदार, सन्माननीय आमदार महोदय, या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते कार्यक्रमाची सुरुवात आपण इथे करतोय. अंधारातून प्रकाशाकडे, विकासातून समृद्धीकडे आणि स्वप्नातून वास्तवाकडे नेणाऱ्या या मंगल दीपप्रज्वलन सोहळ्यासाठी मान्यवरांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन आपण करतोय. दीप केवळ मंचावरती प्रज्वलित होणारा प्रकाश नाहीये, तर तो सोलापूरच्या विकासाचा प्रकाश आहे. शेतकऱ्यांच्या कष्टांना मिळणाऱ्या नव्या बाजारपेठेचा प्रकाश आहे. युवकांच्या स्वप्नांना मिळणाऱ्या नव्या संधींचा प्रकाश आहे. आणि आज उद्योग, व्यापार, प्रगती यांना मिळणाऱ्या नव्या गतीचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतोय. मी आपल्या सगळ्यांना विनंती करते, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सर्वांच्या विकासासाठी आज या कार्यक्रमाचं उद्घाटन या सगळ्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करतोय. याचा शुभारंभही आपण इथे करावा, या कार्यक्रमाचं आणि या उपक्रमाचं स्वागत करावं. सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत करण्यासाठी सेक्रेटरी NHW PWD नवी मुंबई सन्माननीय SG शेलार साहेब यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचं स्वागत इथे करावं. भारत महासत्ता होण्याची स्वप्न अनेकांनी पाहिली, पण त्या स्वप्नांना वेगानं पुढे नेणारे, महामार्ग उभे करणारे नेतृत्व म्हणजे नामदार नितीनजी गडकरी साहेब. पुन्हा एकदा मंचावरील मान्यवरांचं मी स्वागत करते आणि यानंतर मंचावरती उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते याचं भूमिपूजन होतोय. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वपूर्ण प्रकल्पांचं डिजिटल भूमिपूजन आणि विकास कामांच्या चित्रफितीचे सादरीकरण आता मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. डिजिटल इंडियाच्या नव्या युगात एका क्लिकमधून विकासाला वेग, महामार्गांना नवी दिशा आणि सोलापूरच्या प्रगतीला नवा अध्याय मिळताना आपण इथे बघतो. एकदा जोरदार टाळ्यांची दाद याच्या आजच्या या सोलापूर जिल्ह्यातील विविध रस्त्यांच्या भूमिपूजन आणि लोकार्पणासाठी आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आणि या देशाचे केंद्र रस्ते वाहतूक मंत्री आदरणीय माननीय नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित सोलापूरचे खासदार प्रणितीताई शिंदेजी, दुसरेच नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योतिताई वाघमारेजी, मंचावर उपस्थित आमचे नेते आदरणीय दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष बापू देशमुखजी, मंचावर उपस्थित आदरणीय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक, मंचावर उपस्थित आळंद विधानसभेचे आमदार BR पाटील साहेब, आदरणीय आमदार समाधानदादा अवतडेजी, आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटेजी, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य साहेब, सोलापूर महापालिकेचे महापौर विनायकदादा कोंड्याल, मंचावरील सगळेच मान्यवर नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित अक्कलकोटमधील या अक्कलकोट विधानसभेतील उपस्थित जनता, उपस्थित भगिनी बंधू, खरं तर साहेब, या स्वामींच्या पुण्यनगरीमध्ये मी आपलं स्वागत करत असताना या अक्कलकोटच्या विधानसभेतील जनतेकडून बापू एकच मिनिट, आदरणीय गडकरी साहेब, मला अक्कलकोट विधानसभेच्या लोकांकडून तुमचे किती आभार व्यक्त करायला पाहिजे तेवढं कमी. स्वातंत्र्याचे 75 ओलांडले साहेब. अक्कलकोटचा तालुका हा राज्याचा शेवटचा तालुका म्हणून गणला जायचा, हा उपेक्षित राहिलेला तालुका. 75 वर्षात तिथे एकही नॅशनल हायवे या विधानसभेत नव्हते साहेब. आज 6 नॅशनल हायवेनी अक्कलकोट विधानसभात जोडले जातात. कदाचित राज्यातील असे मोजके तालुके विधानसभा असतील की 6 नॅशनल हायवे एका विधानसभेतून जातात. सोलापूर जिल्ह्याला तर राज्यातून कनेक्टिव्हिटी दिलीच आपण, पण या स्वामींच्या भूमीला भक्तांना यायचा त्रास होऊ नये म्हणून साहेब जे रस्ते केलात,
आम्हाला अक्कलकोट सोलापूरला यायला देवेंद्रदादा मगाशी सांगत होते साहेब 1 तास सोलापूरला जायला लागायचा, आता 20 मिनिटांमध्ये सोलापूरला पोहोचतो. स्वामींच्या दरबारात स्वामींना नतमस्तक होण्यासाठी राज्यभरातील देशभरातील कुणीकडूनही, तुळजापूरहून येऊ दे, इकडे नागरसूर भागातून येऊ दे, तडवळ भागातून येऊ दे, सोलापूरहून येऊ दे, राज्यातून कुठून येऊ दे, आज डोळे मिटून स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. साहेब पूर्वी कितीतरी अपघात व्हायचे, अक्कलकोटच्या जवळ व्हायचे, खूप साऱ्या लोकांचे फोन यायचे, पण आज रस्त्यांचा नेटवर्क एवढा चांगला झाला, आमच्या ऊसांच्या गाड्या कारखान्याला नीट चालले, शेतातला तयार झालेला माल आडतीला नीट चालला, आमच्या भगिनी मुली कॉलेजला जे शिकत नव्हते रस्त्यांमुळे ते शिकायला लागले. साहेब तुमच्यामुळं कितीतरी तलाव आमचे खोल झाले, आमच्या तलावांची साठवण क्षमता वाढली, पर्क्युलेशन वाढलं. या तुमच्या कामामुळे साहेब 2014ला मोदीजी पंतप्रधान झाले, तुम्ही रस्ते विकास मंत्री झालात. साहेब खरोखर या देशातील रस्त्याचं रूप पलटवला, सोलापूर जिल्ह्यातील रस्त्यांचं रूप पलटवलं. आम्हाला CRF निधी साहेब माहीत नव्हतं, कधी CRF काय असतं हेही माहिती नव्हतं, पण पहिल्यांदा आता मंचावर आदरणीय बापू आहेत, सुभा विजय मालक आहेत, राजू खरे साहेब सन्मान्य दिलगिरी व्यक्त करतो, गडबडीत नाव राहून गेलं. सगळ्या आमदारांना आम्हाला CRF काय असतं हेच माहिती नव्हतं, पण तुमच्या रूपानं दरवर्षी अक्कलकोटवर तर तुम्ही जास्त प्रेम केलं, मला तर वर्षातून 2-2दा पैसे मिळालेच. त्यामुळं तुमचं खरोखर किती आभार मानायला पाहिजे तेवढं कमी आहे. साहेब आभार व्यक्त करताना खरं तर तुम्ही आज एवढं भरभरून दिलाय, काय मागायला जागा शिल्लक ठेवले नाही, पण गडकरी साहेब आले आणि काही नाही मागितलं तर आम्हालाही काही तर वाटेल, कारण जे मागतो आजपर्यंत मिळत आलंय. साहेब मी माझं मनोगताचा समारोप करताना एवढंच सांगतो, माझे वडील तुम्ही तुमच्यासोबत कार्यकर्ते म्हणून काम केले, जनसंघापासून पक्षात होते साहेब, आणि आम्हाला सारखं वाटायचं की अक्कलकोटच्या शेवटच्या भागाला लक्ष देणारा कोणीतरी यायला पाहिजे. मोदीजी आले, तुम्ही आला, देवेंद्रजी आलेत. या आमच्या तालुक्यात आज अक्कलकोट मंदिराला पण गेला साहेब, रस्ते बदलत आहेत, शहराचं सुशोभीकरण होत आहे, रेल्वे स्टेशन नवीन झाले, एअरपोर्ट छान झालं, आमचं विमान सुरू झालं. खूप सारं योगदान या मोदी साहेबांचं या सरकारमध्ये या देशासाठी आमच्या तालुक्यासाठी राहिलेलं आहे. साहेब मी माझं मनोगत आटोपतं घेत असताना शेवटचे 1-2-3 माझे विनंती आहेत. अक्कलकोटला आलेला माणूस हा गाणगापूरला जातो साहेब, आणि गाणगापूरचा रस्ता DLP संपलेली आहे, अक्कलकोट दुधनी रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. माझी विनंती आहे साहेब, त्या रस्त्याची अक्कलकोट गाणगापूरला जायचा रस्ता, तो दुधनी रस्ता आपण पुनर्बांधणी करून द्यावं, तो नवा रस्ता बनवून द्यावा, याच्यासाठी आपल्याला विनंती करतो. तसेच साहेब नुकतंच जे मंजूर झालेलं मोहोळ कुरोल कामती वळसंग हा जो रस्ता आहे 740 कोटी रुपये आपण मंजूर केले. जवळपास साहेब ह्याच्यामध्ये 82 किलोमीटरचा रस्ता आपण केलात, पण माझ्या मतदारसंघातला वळसंग ते तांदुळी जो हैदराबाद हायवेला कनेक्ट होतो हा 22 किलोमीटरचा रस्ता त्यात मंजूर झाला नाही. माझी विनंती आहे तेवढा एकच पॅच आपण ठेवू नये, तर तोही आपण मंजूर करून द्यावा ही विनंती करतो. या व्यतिरिक्त साहेब आपण यापूर्वी 2 उड्डाण पूल केलात, तिलाटी गेटला केलात, आणि दुधनीचा जो होता आम्हाला कर्नाटकाला कनेक्टेड जो रस्ता होता दुधनीचा रस्ता तुमच्यामुळे आज रेल्वे ब्रिज होतोय, 100 कोटी रुपये आपण दिलात. बोरीचं ब्रिज जिथं बोरी पुलाला महापूर आलं की वाहतूक थांबायचं तो आपण मंजूर केलात, काम सुरू झालं. आज चेन्नई सुरत हायवेमुळे आम्हाला जो बार्शीला आम्हाला 2 तास जायचे आता 40 मिनिटात 30 मिनिटात बार्शीला पोहोचतो, तुळजापूरला 25 मिनिटात पोहोचू, नाशिकला 4 तासात पोहोचू, आम्हाला तिरुपती जवळ होईल. एवढे खूप सारे आपण कामं केले आहे साहेब, आपले विशेष आभार व्यक्त करतो. या स्वामींच्या भूमीत पूर्वी जेवढे लोक यायचे आता 10 पटीनं भक्तांची संख्या अक्कलकोटला वाढले, छोटे छोटे रेस्टॉरंट वाढले, मोठे हॉटेल वाढले, लॉजिंग वाढलं. या अक्कलकोटचं अर्थकारण जर खऱ्या अर्थाने कोणी बदललं असेल तर माननीय गडकरी साहेब, हे आपल्यामुळं आमच्या अक्कलकोटचं अर्थकारण बदललं. येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली, शहरातलं आर्थिक गणित आपण बदलून दिलात. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण जे आत्तापर्यंत केलात त्या कामाला तोड नाही, आम्ही तो शब्दात आपले ऋण व्यक्त करू शकत नाही. आपल्या आदरणीय मोदी साहेबांचा असेल, आपला असेल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींचा असेल, आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. आणि माझे 2 शब्द साहेब मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वच सन्मान्य व्यासपीठ, गडकरी साहेब मी आपले मनापासून आभार मानते.
थोडीशी दागदुग असते भाजपच्या कार्यक्रमासाठी सोलापुरात आजकाल यायच्या आधी. पण सर, हा नॅशनल हायवेचा कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम आपण घेतलात. आपण वैयक्तिक मला पत्र लिहिलं, कारण जेव्हा दिल्लीमध्ये पार्लमेंट सुरू असते तेव्हा एकमेव मंत्री ज्यांचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडा असतो ते म्हणजे आमचे लाडके गडकरी साहेब. सर, आजच्या राजकीय पार्श्वभूमीत विरोधक म्हणजे वैयक्तिक दुश्मन जेव्हा समजलं जातं, तिथेच तुम्ही विरोधकांना सन्मानाची वागणूक देऊन, आदराची वागणूक देऊन आमची कामं मार्गी लावता. ते नवल आहे आमच्यासाठी आणि त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. माझ्यासारख्या एका कार्यकर्तीला हेच तुमचा स्वभाव बघून प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते की तुमच्यापर्यंत, तुमच्या दरवाजापर्यंत काम घेऊन यायची हिंमत मिळते. कारण का सर, ती वैयक्तिक कामं नसतात, ती आमच्या मतदारसंघाच्या लोकांची कामं असतात. जेव्हा मी तुमच्याकडे आली होती 740 वळसंग मोहोळ बसवनगर महामार्गासाठी, रस्त्यासाठी, तेव्हा तुम्ही रिमार्क केलात. आणि रिमार्कच नाही केलात सर, पण जेव्हा तुम्ही ते काम मार्गी लावलं, जेव्हा त्या कामाला तुम्ही परवानगी दिली, जेव्हा त्या कामाला तुम्ही सँक्शन दिलं, तेव्हा तुमचं वैयक्तिक पत्र जेव्हा मला आलं तेव्हा मला मनातून आनंद झाला की सर, अशा नेतृत्वाची महाराष्ट्राला उणीव आहे. कदाचित जर तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज असता तर खरंच आमच्या महाराष्ट्राची परंपरा बळकट राहिली असती आणि आम्हाला अजून बळ मिळाला असता आणि महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र राहिला असता. सर, हे हिमतीने मला या ठिकाणी सांगावं लागतं. माझ्या वडिलांचे जवळचे मित्र सर, तुम्ही ते पण दिवस बघितलेत. बापू हो हो म्हणतायत त्या ठिकाणी. सर, ते दिवस तुम्ही बघितले, ते वेगळे होते. आणि पुन्हा एकदा मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते की ते दिवस परत येऊ देत. सर, ज्या रस्त्याची अनेक कामं आणि हायवेची कामं जी तुम्ही आज मंजूर केलेत, त्यासाठी मी सोलापूरकरांच्या वतीने तुमचे आभार मानते. खरं आमच्यासाठी खूप सोपं जाणार आहे. हा रस्ता खास करून जो वळसंग मोहोळचा रस्ता आहे सर, सोलापूर शहरातून खूप जड वाहतुकी जातात आणि त्याच्यामुळे लहान लहान चिमुरडी मुलं त्याच्यामध्ये चिरडली जातात. आम्ही खूप वर्षापासून बायपास रस्त्याची मागणी करत होतो, पण ह्या रस्त्यामुळे तो जो प्रॉब्लेम आहे तो सुटला गेला आहे आणि म्हणून जे हेवी व्हेकल आहे इथून आता जातील आणि सोलापूर शहरातून जो जाणारा हेवी व्हेकलचा ट्रॅफिक आहे तो कमी होईल. त्यासोबत कल्याण शेट्टीजी म्हणाल्याप्रमाणे जो शेतकऱ्यांचा माल आहे त्याची देखील मूव्हमेंट या रस्त्याच्या माध्यमातून योग्यरित्या होईल. सर, मी जास्त वेळ घेत नाही, पण NHAIच्या ऑफिसर्सचं मी मनापासून त्या ठिकाणी अभिनंदन करते. सगळ्यांना घेऊन, सगळ्यांना एकत्रित घेऊन, कोणत्याही भेदभाव न पाळता ते काम करत असतात. जाता जाता एकच सूचना करते सर, जेव्हा नॅशनल हायवे होत असतो कुठून किंवा मोठा चौपदरीकरण रस्त्याचं होत असतं तेव्हा बरेच गावकरी आमच्याकडे येतात आणि रस्ता झाल्यानंतर म्हणतात की इथे अंडरपास झाला पाहिजे किंवा इथे फ्लायओव्हर झाला पाहिजे. कारण का लोकांना क्रॉस करताना लोकांचा जीव जातो. अनेक मोहोळ सारख्या ठिकाणी लोकांचा जीव गेलाय. म्हणून एवढी विनंती करते, सूचना देण्यास मी एवढी मोठी नाहीये, पण विनंती करते की जेव्हा हे रस्त्याची कामं होतील तेव्हा कृपया करून सगळ्या गावकऱ्यांचं त्या ठिकाणी म्हणणं ऐकून जिथे अंडरपास करायचं असेल तिथे अंडरपास किंवा जिथे फ्लायओव्हर करायचं आहे तिथे फ्लायओव्हर करण्याची आदेश आपण आपल्या ऑफिसर्सना द्यावे अशी विनंती करते. सर, पुन्हा एकदा आपले मनापासून आभार मानते की तुम्ही ही रस्त्याची कामांना सँक्शन दिलं आणि आमच्या सोलापूरकरांचं भलं केलं. सर, एकमेव कधी कधी वाटतं की केंद्र शासनामध्ये खरंच तुम्ही काम करत असताना सरांकडे बटाटा वडा आणि पोहे पण ते दिल्लीत खूप चांगले देतात. म्हणजे आवर्जून सर तुम्ही नाश्ता आम्हाला देत असता आणि त्याबद्दल पण नाश्ता पण देता आणि आमची कामं पण करता आणि कोणत्याही राजकीय भेदभाव न ठेवता तुम्ही सर आम्हाला मदत करता, आमच्या लोकांना मदत करता. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय साहेब, गडबडीत माझ्याकडून एक मागणं राहून गेलं, जे माझं सुभाष बापू, विजय मालक
आणि देवेंद्रदादा कोटे आमचं चौघांचं सामूहिक एकत्रित मागणं आहे. आणि तुमच्याशी ताई डिस्कशन झालं नाही, पण तुमचीही संमती आहे असं गृहीत धरून दोन्ही खासदार ताईंचं सोलापूर शहराच्या रिंग रोडची मागणी खूप वर्षापासूनची आहे आमची. कारण खूप वेळा कित्येक वेळा बाहेरच्या बाहेर आम्हाला पुण्याला जायचं आहे, आम्हाला विजापूरला जायचं आहे, हैदराबाद रोडला जायचं आहे आणि अनावश्यक हेवी व्हेकल असतील, आमच्या वाहतूक असेल तर सोलापूर शहरात जातात आणि खूप सारे ॲक्सिडेंट सोलापूर शहरात घडतात. माझी विनंती आहे साहेब आमच्या सगळ्यांकडून आपण सोलापूर शहराला रिंग रोड एक द्यावं ही विनंती. सर्व मंचावर उपस्थित सन्मान्य अतिथीगण, आमदार, माजी आमदार, जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, दिल्लीत गेल्यापासून माझं सोलापूरला येणं कमी झालं. नाहीतर महाराष्ट्रामध्ये मी मंत्री असताना 95 ते 2000 सालापर्यंत, नंतर विरोधी पक्षाचा नेता विधिमंडळात असताना आणि त्यानंतर पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा म्हणून मला वारंवार सोलापूरमध्ये येण्याची संधी मिळाली. आज विशेष रूपाने अक्कलकोट येथे येऊन मला स्वामी समर्थ यांचं पण दर्शन घेण्याची संधी मिळाली. माझ्या आयुष्यातली एक भावनात्मक घटना आहे की माझ्या आईचा मृत्यू होण्यापूर्वी माझी आई पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर इथे दर्शनाकरता आली होती आणि ज्यावेळी ती वापस आली होती त्यावेळी ती मला एवढंच म्हणाली की नितीन, तुझ्या आयुष्यात जर तुला काही कधी संधी मिळाली तर गाणगापूरचा, पंढरपूरचा रस्ता चांगला कर. माझी अक्षरशः पाठ खिळखिळ झाली, खूप त्रास झाला. माझ्या आईचं 6 महिन्यानंतर निधन झालं. पण जेव्हा जेव्हा मी इथे येतो त्यावेळी या गोष्टीची मला सातत्याने आठवण होते. खरं म्हणजे अमेरिकन प्रेसिडेंट जॉन एफ केनेडी यांनी असं सांगितलं आहे की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर गुड. अमेरिका धनवान आहे म्हणून अमेरिकेतले रस्ते चांगले झाले नाही, तर अमेरिकेतले रस्ते चांगले झाले म्हणून अमेरिका धनवान झाली. आज सोलापूर जिल्ह्याचा, शहराचं जे चित्र बदलत आहे, खऱ्या अर्थाने याचा आपल्या सगळ्यांना, माझ्या स्टेजवर बसलेल्या सगळ्यांना मनापासून आनंद आहे. 2014 पर्यंत केवळ 565 किलोमीटर लांबी होती राष्ट्रीय महामार्गाची आणि 2014 नंतर मी मंत्री झाल्यानंतर 1184 किलोमीटर ही लांबी झाली, ॲड झाली. म्हणजे आज 1750 किलोमीटर या जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आहे. मला आठवते ज्यावेळी माझे ज्येष्ठ मित्र आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे यांना पण मी आमंत्रित केलं होतं. प्रणितीला आठवते की नाही मला माहिती नाही. आणि सोलापूरमध्ये एकाच दिवशी 52,000 कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन झालं. तेव्हा मला सगळ्यांनी म्हटलं की तुम्ही एवढी मोठी घोषणा केली, हे कामं होतील का? मी म्हटलं नक्की होईल. आणि मला आनंद आहे की मी जेवढ्या घोषणा केल्या त्यातलं एक काम सोडून सगळी कामं मी पूर्ण केली, याचं मला समाधान आहे. एक काम जे आहे ते सोलापूर शहरामध्ये विजयरावांच्या आग्रहाखातर मी मंजूर केलं. तो पूल 3 वेळा डिस्कोप झाला. महाराष्ट्र सरकारने लँड कबूल केली, परंतु अजूनपर्यंत क्लिअरन्स मिळालं नाही आणि त्यामुळे मी काही हवेत तर उड्डाणपूल बांधू शकत नाही. त्यामुळे ते एक काम अडकलं आहे आणि त्याची किंमत आता दुप्पट झालेली आहे. माझी खासदारांना, सोलापूरच्या आमदारांना विनंती आहे आणि मी आज वाघमारेताईंनाही पण विनंती केली, काही टेलिफोनची जागा आहे, काही रेल्वेचा काही प्रश्न आहेत. वाघमारेताई आणि प्रणितीताई दोघांनी पण मिळून एकदा दिल्लीत मलाही आठवण करून द्या आणि हे क्लिअर करा. माझा दिलेल्या शब्दापैकी हे एक काम राहिलं याचं मलाही शल्य आहे. आणि विजयरावांना मी सांगितलं की मी करतो, त्यांनी प्रयत्न केले. तुमचा कोणाचा दोष नाही आहे, पण मला वाटतं त्याचवेळी मीच माझं चुकलं. लँड ॲक्विजिशन भारत सरकारच्याच खात्यात टाकलं असतं तर काम झालं असतं. पण नंतर ते पैसे येतील म्हणून एक त्यावेळी प्रवीण परदेशी सोलापूर जिल्ह्यातले मुख्यमंत्र्यांचे प्रिन्सिपल सेक्रेटरी होते आणि त्यांनी एक नगरोत्थान फंड बजेटमध्ये तयार केला आणि मला सांगितलं की आम्ही पैसे देऊ.
पण आता हे काम लवकरच होईल आणि मी दिलेले सगळा शब्द पूर्ण होईल आणि आपल्या ऋणातून मुक्त होईल, याच्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य करावं अशी विनंती करतो. आज या ठिकाणी साधारणतः या जिल्ह्यात 34 कामं मंजूर आहेत. त्यापैकी 1416 किलोमीटरची किंमत 31,174 कोटी रुपये आहे. 15 कामं पूर्ण झालेली आहे, 19 कामं प्रगतीत आहे आणि आज पुन्हा नव्याने आपण नवीन ज्या कामाचं भूमिपूजन करतोय 5 कामांचं, त्याची किंमत 2,784 कोटी रुपये आहे. इसापूर ते बडदाल NH-150C ग्रीनफील्ड अलाइनमेंटचं 6 पदरीकरण करणं, पॅकेज 14 अक्कलकोट टू कुर्नूल याच्यामधलं 36.40 किलोमीटर किंमत 1,551.58 कोटी. NHPWमध्ये वागदरी अक्कलकोट तोळनूर NH-48B सुधारणा करणे 48 किलोमीटर 354 कोटी. मोहोळ बसमतनगर वळसंग NH-405 हा 82 किलोमीटरचा आहे 751 कोटी. दुधनीचा रेल्वे उड्डाण पूल खूप महत्त्वाचा आहे, त्याचंही पण काम मंजूर झालेलं आहे 97 कोटी. आणि बोरी उमरगे येथील बोरी नदीवर मोठा पूल बांधणं तेही पण काम मंजूर झालेलं आहे. मला आनंद आहे की हे 5 कामं या ठिकाणी मंजूर होत असताना आपल्या सगळ्या खासदारांनी आमदारांनी माझ्याकडे ज्या मागण्या केल्या त्या सगळ्या मी पूर्ण करणार आहे. आता मला कोणी विचारू शकत नाही का होतील का होणार नाही. मला एक सवय आहे, मी तोंडावरच सांगतो हे काम होत नाही आणि होणार असेल तर लगेच ते करून देतो. कारण मी या गोष्टीवर विश्वास ठेवला आहे की जनता परमेश्वरासारखी आहे, खोटं आश्वासन काही द्यायचं नाही आणि जर शब्द दिला असेल तर ते काम पूर्ण करायचं. त्यामुळे मी नव्याने पुन्हा नवीन काही कामाची घोषणा करतोय आणि मी तुम्हाला सांगतो की माझे हे 5 वर्ष, आता 2 वर्ष पूर्ण होतील, हे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या आधी मी सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,00,000 कोटी रुपयाची कामं आपल्याला करून देईन. आज जे कामाची घोषणा मी करतोय, अहमदनगर सोलापूर करमाळा टेंभुर्णी चौपदरीकरण करणं 1100 कोटी रुपये निविदा निश्चित झालेली आहे. जुना पुणा नाका ते बोरामणी नाका उड्डाणपूल बांधकाम सोलापूर शहर 1020 कोटी. याची किंमत पहिले 500 कोटी रुपये होती, आता डबल झाली. त्याचं मला दुःख आहे, पण आता तुम्ही यावेळी मात्र जर नाही केलं तर मी हे काम कॅन्सल करीन आणि मग मी मात्र याकरता जबाबदार राहणार नाही. तेव्हा ते तुम्ही जरूर करून द्या. अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर 222 किलोमीटर हे अंडर बिडिंग आहे आणि एकच काम आहे 10,000 कोटी रुपयाचं. त्याची मी घोषणा करतोय, लवकरच सुरू होईल. सावळेश्वर जंक्शन ते भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं NH-65 पुणे सोलापूर ब्लॅक स्पॉट हा 48 कोटी याची मंजूर निविदा निश्चित झालेली आहे. कोळेगाव जंक्शन येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणं 50 कोटी निविदा मंजूर झालेली आहे. मुळेगाव येथे भुयारी मार्ग व सेवा रस्ता बांधणे हा 35 कोटी निविदा मंजूर झालेली आहे, लवकरच काम सुरू होईल. त्याचबरोबर सुरत चेन्नई हा सोलापूर जिल्ह्याचं चित्र बदलवणार आहे. तुम्हाला समजायचं असेल तर आपल्यापैकी अनेक लोक हिमाचल प्रदेशमध्ये मनालीला गेले असाल. जर तुम्ही मनालीवरून रोहतांग पासला जाणार असाल तर जुन्या काळामध्ये 3.5 तास लागायचे. आता तिथे आम्ही अटल टनेल बांधली आहे आणि 3.5 तासापेक्षा ऐवजी आता केवळ 8 मिनिटात तुम्ही बाहेर येता. 8 मिनिटात. त्या टनेलमधून बाहेर आल्यानंतर हिमालयाच्या मध्यभागून 8 टनेल आम्ही बांधतोय. फार सुंदर परिसर आहे, जरूर तिकडे जा. आणि तिथून आल्यानंतर लद्दाख लेहपर्यंत आल्यानंतर लद्दाख लेह ते श्रीनगर रस्ता आहे. त्यामध्ये कारगिलच्या खाली आशियातली सगळ्यात मोठी 11.6 किलोमीटर ही मोठी टनेल झोजिला टनेल म्हणून आहे, हिमालयात आहे आणि हिची किंमत 12,000 कोटी एस्टिमेटेड कॉस्ट होती. पण मला अभिमान आणि आनंद आहे की त्याच्या पूर्ण वर्षभर अभ्यास करून आम्ही केवळ ती 5,000 कोटीत बांधतोय आणि 5,000 कोटी रुपयाची बचत झाली आहे. या टनेलनी बाहेर निघाल्यानंतर सोनबर्गला एक झेडमोड टनेल आहे, ती बांधून पूर्ण झाली. त्याचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांनी केलं. आणि मग सोनबर्गवरून तुम्ही श्रीनगरला आल्यानंतर श्रीनगर ते जम्मू याच्यामध्ये मी 36 टनेल बांधतोय.
त्यातल्या 24 बांधून पूर्ण झालेल्या आहे. आणि या रस्त्याने येत असताना श्रीनगरवरून जम्मूकडे कटराजवळ दिल्ली अमृतसर कटरा हा नवीन ग्रीन एक्सप्रेस हायवेचं काम जोरात सुरू आहे. यावर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि या रस्त्याने तुम्ही कटरावरून हायवेने सरळ अमृतसरवरून दिल्लीला याल. आणि मग दिल्लीला आम्ही 1,00,000 कोटी रुपयाचा एकच रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे त्यातला जवळपास 70% काम पूर्ण झालेलं आहे. आणि त्या रस्त्याने आल्यावर सुरतपर्यंत याल. आणि सुरतवरून जर आपल्याला दक्षिणेत जायचं असेल उत्तरेच्या लोकांना तर मुंबईला यावं लागायचं, पुण्याला यावं लागायचं. आणि पुण्यावरून 2 रस्ते होते दक्षिणेत जायला, एक कोल्हापूरवरून आणि एक सोलापूरवरून. पण आता हा ट्रॅफिक तुमच्याकडे येणार नाही, तुमचा त्रास वाचणार आहे. कारण सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर से कर्नूल, कर्नूल पासून चेन्नई, बेंगलोर, मंगलोर, नंतर कोचीन, त्रिवेंद्रम, हैदराबाद, कन्याकुमारी, म्हणजे पूर्ण दक्षिणेत तुम्ही जाणार आहे. ती इथून जाणारा रस्ता अक्कलकोटच्या जवळून. आणि त्यामुळे तुम्ही देशाच्या सेंट्रलमध्ये येणार आहात. सोलापूर जिल्हा हा लॉजिस्टिक हब बनणार आहे. आणि म्हणजे आम्ही लहानपणी असं म्हणायचो काश्मीर से कन्याकुमारी तक, तर आता हे काश्मीर से कन्याकुमारी तक हा रस्ता आहे. आणि हा नक्कीच तुम्हाला सगळ्यांना खूप उपयोगाची होणार आहे. याच्यामध्ये चेन्नई ते दिल्ली अंतर 390 किलोमीटर, 400 किलोमीटर कमी होणार आहे. आणि त्यामुळे वेळही वाचणार आहे, डिझेलही वाचणार आहे आणि लॉजिस्टिक कॉस्टही कमी होणार आहे. पण त्याचबरोबर आता नवीन मुंबई ते बंगलोर या नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेस हायवेला निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण अटल ब्रिज क्रॉस केल्यानंतर 4 किलोमीटरवरून हा नवीन एक्सप्रेस हायवे सुरू होणार आहे. माझं भाग्य आहे की जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधायची संधी मला मिळाली. आता हा नवीन हायवे आहे आणि या हायवेवरून आपण डायरेक्ट पहिलं पॅकेज आता टेंडर पण निघालेलं आहे. डायरेक्ट 3 पॅकेजेसनी पुण्याच्या रिंग रोडला मिळू आणि पुण्यावरून डायरेक्ट बंगलोरपर्यंत फलटणच्या जवळून हा जाणार आहे. आणि हा हायवे झाल्यावर मुंबई ते बेंगलोर हे अंतर 5.5 ते 6 तासात पूर्ण होणार आहे. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना दक्षिणेत जाण्याकरता हा रस्ता मिळणार आहे. माझ्या दृष्टीने ह्या सगळ्या रस्त्यामुळे विशेषतः या मागासल्या भागामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्याच्यात सुधार होणार आहे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो मागण्या या ठिकाणी प्रणितीजींनी आणि यांनी केलेल्या आहेत आपल्या आमदार साहेबांनी, त्यांच्या सगळ्या मागण्या मी पूर्ण करतो अशी घोषणा करतो. कारण एवढ्या मागण्या बोलताना माझा वेळ भाषण त्याच्यातच जाईल. त्यांनी जे मागण्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये या जिल्ह्यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी आज आहेत. एक म्हणजे सोलापूर साऊथ स्पर, म्हणजे सोलापूरचा रिंग रोडला मी मान्यता देतो आहे. 1455 कोटी रुपयाचा 33 किलोमीटर हा स्पर सुरत चेन्नई मार्गाने तांदूळवाडी ते हत्तूर, हा हैदराबाद रोड ते विजयपूर रोड यांना हुडगी रोड रेल्वे स्टेशन मार्गे सोलापूर शहरावरून वाहतूक सुरळीत होणार आहे. सोलापूर नॉर्थ स्पर हा सुरत चेन्नईमध्ये काटगाव ते वाळे याची लांबी 22.30 किलोमीटर आहे. याची किंमत 1300 कोटी रुपये आहे. तुळजापूर रोड ते पुणे रोड यांना सोलापूर शहराच्या उत्तर बाजूने जोडल्यामुळे नागपूर दिल्लीकडून येणारी वाहतूक सोलापूर शहरात प्रवेश न करता पुणे आणि कोल्हापूर विजयपूर बेंगलोरकडे जाईल आणि शहरातील अपघाताचं प्रमाण कमी होईल. दुसरा एक महत्त्वाचा असाच अडकलेला मुद्दा होता तो म्हणजे टेंभुर्णी ते पंढरपूर. आणि त्याच्याबद्दल मलाही खूप शिव्या खाव्या लागल्या, मलाही बरोबर वाटलेल्या आहेत. त्यातले लांबी 48 किलोमीटर आहे, 950 कोटी. चौपदरीकरण करणे, अहिल्यानगर शिर्डी इथून अवजड वाहतूक, त्यामुळे मंगलवेढाला बाह्य वळण मार्गाने उमदी विजयपूरला हा जाईल. आणि उरलेले 2 पॅकेज पण मी दिल्लीला जाऊन मंजूर करणार आहे. त्यामुळे हा पूर्ण लातूरकडून येणारे जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा रस्ता आहे आणि हा रस्ता आपला नक्की पूर्ण होईल. त्याचबरोबर पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड, आज मला पालखी मार्ग बघण्याकरता मी आलो. माझं हे परमभाग्य आहे की मला विशेषतः मी जेव्हा विचार केला की या ठिकाणी आपले लोक धार्मिक याच्यावर भेटी द्यायला जातात तिथे फार अव्यवस्था आहे. मी 22,000 कोटी रुपये खर्च करून बौद्ध सर्किट बांधलं.
बौद्ध गयापासून जिथे भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला, जिथे त्यांना दीक्षा मिळाली, जिथे ते राहत होते, जिथे त्यांना ज्ञान प्राप्त झालं, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही सिमेंट कॉन्क्रीट 4 लेननी जोडून 22,000 कोटीचा हे बुद्ध सर्किट पूर्ण केलं. यामध्ये एक अतिशय चांगला इन्सिडेंट घडला. या बौद्ध गयेमध्ये मला जगातले सगळे बौद्ध भिक्खू तिथे आले होते. त्यावेळी मला तिथे जाण्याची संधी मिळाली. मी आणि माझी पत्नी बरोबर होतो आणि या सगळ्या विदेशातून आलेली लोक होती. त्यांनी माझा सत्कार करणार होते. पण ज्यावेळी मी बोधिवृक्षाच्या खाली उभा होतो तेव्हा हवा धुवून काही नव्हती. अचानक बोधिवृक्षाचं एक पान निघालं आणि ते हलत 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 माझ्या खांद्यावर पडलं आणि माझ्या खांद्यावरून ते माझ्या पत्नीच्या खांद्यावर पडलं. तेव्हा सगळ्या बौद्ध भिक्खूंनी मला सांगितलं की आज भगवान गौतम बुद्धांनी तुम्हाला आशीर्वाद दिला. अयोध्या सर्किट, अगदी नेपाळमध्ये जाऊन आम्ही काम केलं. मी जेव्हा शिपिंग मंत्री होतो तेव्हा बांगलादेशमध्ये घुसून 250 किलोमीटर ड्रेजिंग केलं होतं, देशाच्या बाहेर पण. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकासाची भूक आहे आणि विकासाच्या भूकमध्ये टुरिझम, रिलिजियस टुरिझम असेल, यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काही असेल तर टुरिझममध्ये जो खर्च होतो त्यातले 49% एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होतो. मी आत्ताच आमदार साहेबांच्या घरी गेलो तेव्हा त्यांना सांगितलं की इथे भक्तनिवास मोठे मोठे बांधा. तुम्ही बांधण्याच्या ऐवजी प्रायव्हेट लोकांना द्या, रेट पक्का करायला लावा, रेस्टॉरंट चांगले करा, शहरात झाडं लावा, लाईटची व्यवस्था करा, शहर सुंदर करा आणि आता मंदिर परिसर तुम्ही सुंदर करता आहात. त्याचा परिणाम इथे खूप लोक येतील आणि येणारा प्रत्येक माणूस या अक्कलकोटमधल्या गावातल्या लोकांना रोजगार तयार करून जाणार आहे. आणि म्हणून आपल्याकडे हे सगळे गोष्ट मोठ्या प्रमाणात करण्याची आवश्यकता आहे. आज 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग 80% पूर्ण झाला आणि तसं त्या मार्गावरही पण 46 तलाव बांधले आम्ही, नदी नाल्यांचं खोलीकरण केलं. आणि आज सोलापूर जिल्ह्यात देखील एकेकाळी आपल्याकडे दुष्काळी भाग म्हणून सगळेजण म्हणायचे. आपल्याकडे पाण्याची कमी आहे आणि मी स्वतः तर जवळपास 90% शेतीमध्येच काम करतो. हँडलूम, हँडीक्राफ्ट, साड्या पण बनवतो मी. माझ्याकडे मोठा प्रोजेक्ट आहे आणि यामध्ये पाण्यामध्ये मला टोटल 17 डॉक्टरेट मिळाले आहेत. पण मी अजून काही डॉक्टरांना लावत नाही. पण त्यातल्या 9 डिलीट्स ज्या आहेत त्या जलसंवर्धन आणि ॲग्रिकल्चरमधल्या आहेत. आज आपण जर पाणी उपलब्ध झालं तर सोलर पंप लावले आपल्या विहिरीवर तर 8 ते 10 तास पाणी मिळालं आणि ड्रीप लावलं तर आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न 2 पटीने वाढू शकतं. आणि म्हणून मला आनंद आहे की आपण जी फिल्म बघितली याच्यात मोठं काम झालं. पंढरपूरला देखील आज रिंग रोड हा एकूण लांबी 40 किलोमीटर आहे, 13 किलोमीटर पूर्ण झाला. आज टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित मार्गावर हा उर्वरित 18 किलोमीटरचा DPR आता हाती घेण्यात येईल आणि हा कोल्हापूरचाही पण रिंग रोड, आपला पंढरपूरचाही रिंग रोड आम्ही पूर्ण करणार आहोत. त्याचबरोबर तोंडले या ठिकाणी 100 कोटीचा ज्या ठिकाणी पालखी मार्ग मिळतो तिथे एक फ्लायओव्हर बांधायला आजच मी मंजुरी दिली. 4 लेन उमदी विजयपूर याला 36 किलोमीटर 325 कोटी. हा 4 पदरीकरण अरुंद रस्ता असल्यामुळे रुंदीकरण झाल्यामुळे सुलभ व गतिमान होईल. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी मला आता 2 मागण्या ज्या केल्या, वळसंगी ते तांदूळवाडी 22 किलोमीटर 150 कोटी याची मंजुरी केल्याची मी घोषणा करतो. अक्कलकोट ते दुधनी 26.5 किलोमीटर 100 कोटी रुपये तोही रस्ता मंजूर करतो. आणि ही गोष्ट खरी आहे की गाणगापूरचा रस्ता पुन्हा खराब झाला आहे, त्याला क्रॅक्स पण पडलेले आहेत आणि त्याचे पण आदेश मी पुन्हा नव्याने त्याला दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे तोही रस्ता लवकरच चांगला होईल. ही सगळी कामं जी आहेत ही काही माझ्यामुळे नाही आहे, या सगळ्यांच्या मागे आपला सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. पॉवर पॉलिटिक्स, सत्ता पॉलिटिक्स म्हणजे पॉलिटिक्स नाही आहे. विकास कामामध्ये आपण राजकारण करू नये. माझी पार्टी, माझी विचारधारा याचा मला अभिमान आहे. पण जेव्हा विकासाची कामं असतील त्यामध्ये ते कोणाचे असो, जनतेच्या हिताचं काम आहे ते केलं पाहिजे, हीच आमच्या सगळ्यांची धारणा आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळात कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता, आणि मी त्या बाबतीत खूप स्पष्ट आहोत. मी पण लोकसभा 3 वेळा निवडून आलो आणि माझ्यात हिंमत आहे की मी मतदारांना सांगितलं की जो करेगा जात की बात उसको कसके मारूंगा लात.
जातपात पाळत नाही. माणूस हा जातीने मोठा नाही आहे, माणूस हा गुणाने मोठा आहे. आणि गुणवत्तेचा संबंध जात पंथ धर्म भाषा आणि सेक्सशी नाही आहे. आपण थोर पुरुषांच्याही जाती शोधतो आणि व्होट बँक पॉलिटिक्स करता त्याचा उपयोग करतो, हे करता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक हे सगळे आपले राष्ट्रीय नेते आहेत. हे कोणा जातीचे किंवा समाजाचे नेते नाही आहेत. आणि म्हणून या देशाला आपल्याला 21व्या शतकामध्ये प्रगतिशील, समृद्ध आणि संपन्न देश बनवायचा आहे. आपल्या देशाला विश्वगुरू बनवायचा आहे. आपल्या देशामधली आयात कमी करायची आहे. दुसरं माझं एक काम आहे ज्याच्यात तुम्ही मला मदत करा. मी 2004 पासून काम करतोय की या देशातला शेतकरी हा अन्नदाता आहे. पण हा शेतकरी ऊर्जादाता झाला पाहिजे. तो झाला. इंधनदाता झाला. इथेनॉल सुरू करण्याच्या मध्ये मी खूप आधीपासून भूमिका घेऊन प्रयत्न केले. आता आयसोब्युटेनॉल तयार होणार आहे. आणि एवढंच नाही तर मी स्पाइस जेटच्या विमानातून प्रवास केला. शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर ते विमान चाललं. विस्ताराचं विमान चाललं. त्यामुळे शेतकरी आता हवाई इंधन तयार करणार. मी 25 लोकांना सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशनकडनं जो बायोमास आहे, कॉटन स्ट्रॉ, व्हीट स्ट्रॉ, बगास, राईस स्ट्रॉ, त्याच्यापासून डांबर तयार करण्याकरता पेटंट विकायला लावलं. म्हणजे आपला शेतकरी डांबरदाता आणि आता हायड्रोजन पण तयार करणार आहे. माझ्याकडे हायड्रोजनची पण गाडी आहे. तिचं नाव आहे मिराई आणि त्याचा अर्थ मिराई म्हणजे भविष्य. जर आपण हायड्रोजन बनवण्यामध्ये यशस्वी झालो तर आपण आपल्या एनर्जीला जी 22 लाख कोटी रुपये आपण देशाच्या बाहेर पाठवतो ती आयात करण्याची गरज पडणार नाही. तर एनर्जी आयात करणारा नाही तर एनर्जी निर्यात करणारा देश आपल्याला बनायचा आहे. हे सगळं शेतकरी करू शकतो. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे. डिझेल आणि सीएनजीचा फ्लेक्स इंजिनचा आयसरचा ट्रॅक्टर आहे. आणि मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी सांगितलं की मला आता इथेनॉल आणि सीएनजीचा फ्लेक्स इंजिनचा ट्रॅक्टर पाहिजे, नाही तर युरो 6चे इमिशन नॉर्म लावीन तुमच्यावर. आणि आता येत्या 3-4 महिन्यात हाय ट्रॅक्टर बाजारात येणार आहे. 1 लाख रुपये शेतकऱ्याची बचत होणार. येणाऱ्या काळामध्ये गाव, गरीब, मजदूर, शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. या देशामधली गरिबी, भूकमरी, बेरोजगारी दूर झाली पाहिजे. तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि उद्योग व्यापार क्षेत्र वाढवायचं असेल तर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप झालं पाहिजे. आणि उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. ज्या ठिकाणी होणार आहे तिथे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येणार आहे. आज तुमच्याकडे बघा कसा आता विकास होईल फास्ट. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा कॅपिटल इन्व्हेस्टमेंट येईल तेव्हा रोजगार निर्माण होईल. रोजगार निर्माण होईल तेव्हा पर कॅपिटा इन्कम वाढेल, गरिबी दूर होईल, ग्रोथ रेट वाढेल. आणि 10,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या विदर्भात. आम्ही सगळे प्रयत्न करतोय की गावं केवळ स्मार्ट शहर नाही, स्मार्ट विलेज झालं पाहिजे. मी एक स्मार्ट विलेज तयार करतोय. 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाख रुपयात. आयुष्यभर पाणी फुकट, वीज फुकट. त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो बळीराजा आहे हा जर समृद्ध संपन्न झाला तर कशाकरता लोक मुंबई, पुणे, कलकत्ता, चेन्नई, बेंगलोरमध्ये जातील. जर गावात रोजगार निर्माण झाला, गावात संधी मिळाल्या तर कोणीही जाणार नाही. आणि म्हणून हा विकासाचा जो असमतोल ग्रामीण आणि शहरी भागात निर्माण झाला तो होता कामा नये. पुन्हा एकदा या देशाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो रस्त्याशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्या भागामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 1 लाख कोटी रुपयाचे रस्ते ज्यावेळी हे 5 वर्ष अजून 3 वर्ष बाकी आहेत त्यावेळी रस्ते जेव्हा पूर्ण होतील तेव्हा सोलापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास, व्यापाराचा विकास, इथलं एक्सपोर्ट, इथल्या शेतकऱ्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा जिल्हा महाराष्ट्रातल्या प्रगतील, समृद्ध, संपन्न जिल्ह्यात पुढे आल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास आहे. आणि त्याकरता आम्ही सगळ्यांनी मिळून जे काम करायचं ठरवलेलं आहे त्यातून नक्कीच हे यश मिळेल. आणि आज मला आनंद झाला की आमचं दैवत असलेलं पंढरपूर विठ्ठल, आम्ही खरं म्हणजे त्याला दैवत मानतो. आणि ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज आमची प्रेरणा आहे. आणि त्यांच्या दोन्ही ज्या पालखी आहेत त्याच्यामध्ये आता एक विशेष तो मोठा रस्ता झाला तो नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद देणार आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, खरं म्हणजे याचं श्रेय मला नाही आहे, आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद आणि माझ्याबरोबर काम करणारे असंख्य कॉन्ट्रॅक्टर्स, इंजिनियर्स रात्रंदिवस काम करतात. मी निमित्त मात्र आहे.
पण या सगळ्यांच्या सहकार्यातून हे चित्र बदलत आहे. आमदार खासदार सगळ्यांचं सहकार्य मिळत आहे आणि म्हणून हे चित्र लवकर बदलेल आणि आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि संपन्नता येईल. आज विश्वामध्ये एका गोष्टी चर्चा आहे, डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स म्हणजे सुखांक. त्याचा अर्थ असा की प्रत्येक गरीब माणसाला रोटी कपडा मकान मिळाला पाहिजे, शिक्षा स्वास्थ्य सुविधा असल्या पाहिजे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. त्यालाच आपण सुखांक म्हणतो. आपला सुखांक वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं हेच खरं राजकारण आहे. सत्ताकारण म्हणजे राजकारण नाही, समाजकारण, राष्ट्रकारण आणि विकासकारण राजकारण आहे अशी माझी समजूत आहे. आणि नक्की यामधून हे चित्र बदलवण्यामध्ये आपल्या आशीर्वादाने आम्ही यशस्वी होऊ. मी पुन्हा एकदा आपल्या अक्कलकोटच्या आणि सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. आज सगळ्या आमदार खासदारांची भाषणं होणार होती, पण मला येताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की 1-2 तासात पाऊस येण्याची शक्यता आहे आणि म्हणून कार्यक्रमाच्या पावसाला असता तर कार्यक्रमामध्ये अडचण आली असती, म्हणून आपण सगळ्यांची भाषणं ऐकू शकलो नाही. पण सगळ्यांनी त्यांच्या मागण्या माझ्याजवळ दिलेल्या आहे. आज रात्री मी सोलापूरमध्ये आहे. अधिकाऱ्यांबरोबर त्या प्रत्येक पत्रावर मी जरूर चर्चा करीन. जे होण्यासारखं असेल ती सगळी कामं करून देईन, जे होऊ शकत नसेल ते नाही म्हणून देखील आपल्याला कळवेन. पण नक्की हा प्रयत्न करेन असा विश्वास व्यक्त करतो. आणि आज आपलं भाषण थोडं होऊ शकलं नाही याबद्दल सगळ्यांचे हात जोडून क्षमा मागतो. आणि पुन्हा एकदा अक्कलकोटच्या आणि सोलापूरच्या जनतेला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माझ्या